रामकृष्ण हरी. नवनवीन सांप्रदायिक कीर्तन, चाली, भजन, प्रवचन, कथा आणि सर्व सांप्रदायिक कार्यक्रम बघण्यासाठी आत्ताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन कार्यक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सेवेला निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांना या अभंगामध्ये महत्वाचं सांगितलंय का देवाला सर्व भावानं शरण जा. पण कोणाला शरण जायचं तर देवाला शरण जायचं. पण देवाला शरण जायचं म्हटल्याच्या नंतर काही लोक यावर शंका करतील की मग कोण्या देवाला जायचं. विठ्ठला कारण आजकाल देव भरपूर झाले. आजकाल देव भरपूर आहे. प्रत्येक गावामध्ये 4-2 दिवस आहे. प्रत्येक गावामध्ये 4-2 दिवस झालेले. मग कोण्या देवाला शरण जायचं. कारण देवाचे आपल्याला जर प्रकार पाडायचे झाले तर 2-3 प्रकार पाडता येतील बघा. काही केलेले देव आहे, काही झालेले देव आहे आणि काही स्वयंभू देव आहे. आता केलेले देव ते म्हणजे तुम्ही आम्ही. केलेले देव म्हणजे तुम्ही आम्ही केलेले देव. आता कोणी आता वाळूचाही देव केला जातो. एखाद्या पूर्व काळामध्ये आपण जर तीर्थक्षेत्राला गेलो तर त्या ठिकाणी महिला वाळवंटामध्ये महादेव कशाचा करतात. बरोबर आहे. महिला कशाचा देव करतात. वाळूचा देव करतात. आता काही वेळेला चिखलाचे देखील देव केल्या जातात. गणपती म्हणा, देवी म्हणा किंवा आणखीन जे काय असेल ते मातीचे, वाळूचे, तांब्याचे, कोणा काश्याचे, पितळाचे, स्टीलचे असे वेगवेगळ्या पद्धतीचे देव केल्या जातात आणि त्यांची पूजा अर्चा पण केल्या जाते. माझा हे सगळे देव कसे येतात. अहो हे तुम्ही आम्ही केले ना. महाराजांनी म्हटलं शिळा तांब्याचे बाहुले केले व पाठ मांडुनी वरी बैसविले या या जनाची लागलं. आता आपण किती भाडे गोळे आहेत. आपल्या हाताने देव केल्या जातात आणि आपणच त्या देवाची पूजा केल्या. खरं सांगायचं का देव करणाराच देव आहे हे त्यालाच माहिती नाही. किती आश्चर्याची गोष्ट आहे. वाळूचा देव केला, मातीचा देव केला, पुन्हा पितळाचा देव केला, स्टीलचा देव केला, कास्याचा देव केला, सोन्याचा देव केला, चांदीचा देव केला. आता हे देव करणारे स्वतः देवच आहे. महाराजांनी म्हटलेलं आहे तुका म्हणे देवाची बरे, देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्हीच खरे देव आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. पण आपलं म्हणणं नाही. आम्ही तयार केलेले देव आहे, आम्ही देव नाही असं आपलं म्हणणं. असो हे सगळे केलेले देव आहेत आणि झालेले देव म्हणजे कोण. इंद्र, ब्रह्मदेव ते सगळे झालेले देव आहेत बघा. गंधर्व, यक्ष, किन्नर हे सगळे झालेले देव आहेत. कारण 100 यज्ञ केले की तो इंद्र होत असतो. कोणाला व्हायचं का इंद्र.
अहो यात व्हायचं कोण नाही इंद्र व्हायचं का कोणला तो व्हायचं का कोण ते म्हणते बरं आहे आपलं हेच इंद्र होत आहे कोणाला होता येतं ज्यानं 100 यज्ञ लागोपाठ केले तो यज्ञ इंद्र होता 9सा राजा ही इंद्र झाला होता 9 स्वर्गाधिपती झाला परी तो रहाटी भंगावला तो भुजंगत्व पावला निर्णसी काही 9 राजा त्यानं 100 यज्ञ केले आणि तो इंद्र झाला होता पण त्यांनी गडबड केल्यामुळं त्याचं पतन झालं म्हणजे 100 यज्ञ केले की तो इंद्र होत असतो ब्रह्मदेव कशाला होत असतो लागोपाठ ब्राह्मणाचे 100 जन्म घेऊन त्या जन्मामध्ये तशा पद्धतीनं कर्म केलं तर तो ब्रह्मदेव होता म्हणून हे सगळे झालेले केलेले देव कोणते झालेले देव कोणते आहेत इंद्र ब्रह्मदेव हे झालेले देव आहे आणि महाराजांना तिसरा देव सांगितलेला आहे तो स्वयंभू आहे म्हणजे स्वतःहूनच प्रगट झालेला आहे जगाशी कारक विठ्ठल एक केलासे विवेक सनकादिके ते रूपवळले पंढरीशी देखा अद्वैताच्या शाखा तुडियल्या उगवले बिंब अद्वैत स्वयं नाम हे सुलभ विठ्ठल महाराज म्हणता उगवले बिंब अद्वैत स्वयं 2-3 ठिकाणी परमात्मा स्वतःहून त्या ठिकाणी प्रगट झालेले तुकाराम महाराजांची शारीरिक स्थिती बिघडल्या गेली महाराजाला पंढरपूरला जाता येणार महाराजांना काही वारकऱ्यातून पत्र पाठवलेलं आहे का माझा विषय पडला माय बापा सांडिलेली कृपा कोण्या गुणे कैसा कंडोलिया राहो हा संसार आणि धीर देव म्हणा महाराजांचं पंढरपूरला जाणं झालं नाही वारकऱ्याजवळ पांडुरंगाला पत्र दिलं आषाढी एकादशीला महाराजाला काही पंढरपूरला येता आलं नाही पांडुरंगाला काही बरं वाटलं नाही पांडुरंग तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले अरे तुझं काय माझ्याकडे येणं झालं नाही मीच तुझ्याकडे येतो जे काय इंद्रायणीच्या पलीकडून आमराई आहे त्या आमराई मध्ये मला घेऊन जा जिथं फुलं पडलेले आहे त्या फुलाच्या तिथं मी आहे तू मला घेऊन जा आणि त्या मंदिरामध्ये स्थापना कर त्या अर्थांची पण गोष्ट अशी सांगितलेली तिथं पाटील बाबा म्हणून होते पाटील बाबाला अशी वारी होत नव्हती आणि म्हणून पांडुरंग स्वतः तिथे एक विहीर आहे त्या विहिऱ्यामध्ये सांगितलं मी तिथं आहे वर मला काढ आणि तिथं माझी स्थापना कर असे आणि पुन्हा पंढरपूरला परमात्मा प्रगट झालेले आहेत कोणती स्वयंभू मूर्ती आहे आणि अशी स्वयंभू असणारा जो काय देव आहे त्या देवाला तुम्ही शरण जा भरपूर देव कोणा सांगितलेले आहेत भरपूर देव कोणते 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटीव भैरव 33 कोटी देव सांगितले 33 कोटी इथं कोटी शब्दाचा अर्थ प्रकार आहे 33 कोटी म्हणजे प्रकार 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु
2 अश्विनी कुमार किती झाले 11 आणि 12 हा 11 आणि 12 किती नका सांग 11 आणि 12 आणि 8 2 किती झाले 33 8 अशी झाली 33 असे 33 प्रकारचे देव आहेत. मग नेमकं कोण्या देवाला शरण जायचं तर महाराज म्हणतात जो स्वयंभू देव आहे त्या देवाला शरण जा आहे असं पहिल्या पडत त्या देवाला तुम्ही शरण जा करायचं झालं ज्या जो देव जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो त्या देवाला तुम्ही शरण जा. आपला काही गोष्टीवर विश्वास बसतच नाही. आपण नुसते ऐकायला येतो सामुदायिक ऐकायला असल्यामुळं त्याला वाटतं या ऐकण्याचा आपला काही संबंध असं वैयक्तिक जे सांगितलं जातं त्याला वाटतं आपल्याला सांगितलं पण कीर्तनातून जे सांगितलं जाते प्रत्येकाला वाटतं आपल्याला नाही सांगितलं. ऐकणाऱ्याची स्थिती असते पण प्रत्येक ऐकणाऱ्यानं असं ठरवलं पाहिजे की हे आपल्या करतात चांगले राहिले. गाडी कोणी वाटली बसले तर लांब लांब बसले खरं पाहिजे तसे जवळ यायला पाहिजे. नाही काय भेव वाटत मला काहीच कळत खरं पाहिलं ऐकणार असं समोर बसलं पाहिजे. आता ताट इथं मांडलं आणि जेवायला जर तिकडे बसलं तर जेवता येईल का अहो जेवणाऱ्यानं ताटात जवळ बसलं पाहिजे तसं ऐकणार अरे अन्नाचे परिवर्तन अन्नाच्या वासानं पोट भरणार नाही भरणार त्याला अन्न खावंच लागेल. खाण्याकरता जवळपास समजा मला भूक लागली आणि तिथं जर ताट ठेवलं तुम्हाला जवळ काही वास चांगला यायला वासानं थोडं पोट भरणार त्याच्याकरता तर ताट समोरच पाहिजे. खरं सांगतो ऐकणाऱ्या मंडळींना पुरुषांना महिला मंडळाचं नाही महिला मंडळ समोरच बसणार तुम्हाला कुठं बसायचं ते बसा पण महिला मंडळ बरोबर बसणार. आणि म्हणून महिला मंडळाला काही काही कीर्तनातल्या गोष्टी पटतात पण पुरुषाला पटतच नाहीत का कारण पुरुष ऐकण्याच्या परिस्थितीमध्ये राहतच नाही. काही काही हिशोबानं बसतात कसे हिशोबानं बसतात माहिती कीर्तन आवडलं तर त्याचं पुरुष कीर्तन नाही आवडलं मात्र त्याच्याने आपलं कसे लाभ होतो. बरं वाटलं बरं नाही बरं वाटलं आपलं तिकडून तिकडे गेलं कोणी पाहताही नाही कोणी काही म्हणजे विनोद म्हणून सांगितलं नाही खरी परिस्थिती म्हणून सांगितलं. महाराजांना या ठिकाणी सांगितलेलं आहे ज्याच्यापासून ही जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय होतो त्या परमात्म्याला तुम्ही शरण जा. कोणाला शरण जायचं ज्यानं हे सगळं निर्माण केलेलं आहे ज्याने हे विश्व केले महर्षी देवा संस्था केले
एकविस स्वर्गाचे धरिले सत्ता मात्रे आपुलिया किंवा विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता हरिसा भक्ताचा अंगी लागे तैशी लावी प्रेम किंवा एकी एकटाची असोनी एकला विश्व विश्वाकार हो बोलिया ठेला. तात्पर्य अर्थ परमात्माच जगाच्या रूपानं प्रगट झाली. शरण जायचं झालं तर कोणाला शरण झालं? याला त्याला शरण जाण्यापेक्षा गीतेमध्ये विषय आलेला आहे. भगवान म्हणतात तुम्ही कोणाला जरी शरण केले तर पर्यायाने तुम्ही मला शरण घेता. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतानं खंत व्यक्त केलेली एवढी लोक आहेत म्हणजे मूढ लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत. वास्तविक पाहिलं याला त्याला शरण जाण्यापेक्षा शरण मला त्यांनी यायला पाहिजे. कारण शरण येण्यासारखा मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही असं स्वतः भगवंतांना देखील म्हटलेलं आहे. जो मज होय अनन्य कायाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एको. तुम्ही याला त्याला कशाला शरण जाता? मला त्यांना शरण असं कोण म्हणायला? मला काय तुम्ही शरण जाता? हे देव कसे आहेत माहितीये का? तुकाराम महाराजांना सांगून ठेवलेला आहे. आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. तात्पर्य अर्थ झालेला आहे. भगवान म्हणतात तुम्हाला ज्याला कोणाला शरण जायचं असेल त्याच्यापेक्षा तुम्ही मलाच शरण या. मग जर स्वतःच हे वचन आहे तर मग आपण याला त्याला शरण जाण्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही या देवाला शरण जा. मनवोनी शरण जावे. पण कसं शरण झाला पाहिजे तर सर्व भावानं शरण झाला पाहिजे. सर्व भावात. आता या ठिकाणी काही अर्थ वेगळा करतील बघा. सर्व भाव सर्व भावानं म्हणजे आम्ही 5 जण किती आम्ही 5 जण आहेत आणि 5 नौकऱ्यावर येत. मग आता सगळ्यांना जर देवाला शरण जायचं म्हणलं तर पोटा पाण्याचं कसं आहे? म्हणतात सर्व भावांना शरण जा. अहो हे शक्य आहे का आमच्यानं? शेती कोणी करायचं, कारभार कोणी करायचा? सर्व भावांना शरण जाणं कसं होतं की महाराज म्हणतात तुम्हाला सर्व भाव याचा अर्थ कळाला. सर्व भावानं म्हणजे कायेनं वाचनानं मनानं आणि धनानं काया वाचा मनानं तुम्ही देवाला शरण जा. काया वाचा म्हणजे झाला विष्णुदास काम क्रोध त्याची बाधितीना. काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. विष्णुदास कायेनं वाचेनं मनानं धनानं जो विष्णूचा दास होतो म्हणजे शरणागती होतो. महाराज म्हणतात त्याला काम क्रोध काही करू. आता हे ऐकण्यापुरतं नाही बरं. ही वस्तू
म्हणून महाराजांनी म्हटलं सर्व भावानं देवाला शरण जा. गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे, काय म्हटलं, अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण निघ मोहोदधिका गांग रिघाली जैसी. जशी गंगा समुद्राला जाऊन मिळते, तुका म्हणे गंगा सागर संगम अवघ्या झाल्या पूर्वी एकमय. गंगा जशी समुद्राला सर्व अंगानं शरण जाते, म्हणजे सर्व अंगानं जशी समुद्राला मिळते. शरणागती या शब्दाचा अर्थ काय कळालं का? शरणागती करणं म्हणजे काय? जसं गंगा समुद्राला मिळणं ही गंगेची शरणागती आहे, तसं आपण सर्व भावानं परमात्म रूप होणं त्याला म्हणायचं शरण. किंवा पुन्हा शरणागती या शब्दाचा अर्थ भगवत चिंतन करणे, भगवत भजन करणे. भगवत चिंतन करणे म्हणजे शरणागती आहे, किंवा भगवत चिंतन करणे, भगवत भजन करणे म्हणजे शरणागती. भगवत भजन करणे, आपण आत्मा सच्चिदानंद परमात्मा आहे असं चिंतन करणे म्हणजे परमात्म्याची शरणागती करणं आहे. भजन करणं म्हणजे टाळ पकोडावर किंवा तबला पेटीवर भजन करणं म्हणजे परमात्म्याची शरणागती नाही. भगवत भजन करणं, भगवत भजन करणं म्हणजे परमात्म्याची शरणागती आहे. आणि ती शरणागती कशी करायची? आपण आत्मा सच्चिदानंद परमात्मा आहे असं चिंतन करणं, त्यालाच परमात्म्याची शरणागती म्हटलेलं आहे. काळ सारा एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भगवत चिंतनामध्ये काळ घालणं म्हणजे परमात्म्याची शरणागती करणं. लक्षात आलं? परमात्म्याची शरणागती करणं म्हणजे ज्ञानेश्वरी वाचन करणं, गाथा वाचन करणं, पुन्हा भजन करणं, नामस्मरण करणं ही परमात्म्याची शरणागती. परमात्म्याची शरणागती म्हणजे जो काय आपल्याला मंत्र दिला जातो, गुरुनं जो काय मंत्र आपल्याला दिला जातो, त्या मंत्राचा सतत
उच्चार करत राहणं ही देखील देवाची शरणागती. पण काही माणसं मंत्र घेतात आणि टाकून देतात. काय म्हणजे बघ, गुरु करून टाकला बाबा, कुठाना मिळत. गुरु करून टाकला, कटकट राहिलेलं नाही, कटकट राहिलं. गुरु करून टाकायचा नसतो. गुरुनं जो काय आपल्याला मंत्र दिलेला असतो त्याचा सतत उच्चार करायचा, आणि सतत उच्चार करणं म्हणजे ही देवाची शरणागती. गाथा वाचन करणं, गीता वाचन करणं, भागवत वाचन करणं, नामस्मरण करणं ही भगवंताची शरणागती आहे. किंवा भगवंताची पूजा अर्चा करणं, करावे पूजन, मुखे नाम स्मरण, आनोदेवी ध्यान, संत सेवा, ही सर्व भगवंताची शरणागती आहे. म्हणून महाराजांना म्हटलं, मनोनी शरण जावे सर्व भावे देवाशी. सर्व भावानं या पद्धतीनं जर तुम्ही शरण केले तर परमात्मा काय करतो ते दुसऱ्याकडे. महाराज म्हणतात, जर तुम्ही अशा पद्धतीनं परमात्म्याला शरण गेला तर तो परमात्मा काय करतो तर नदी पार करतो. तो उतरील पार भवदुस्तर नदीचा. नदी आहे पण दुस्तर आहे, कठीण आहे. काही काही अशा नद्या आहेत की त्याच्यातून पलीकडे जाणं आपल्याला शक्य नाही. कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. आता साधं हे आपलं मोठे, आता या वड्याला जर पाणी आलं तर जाऊ शकतो. मग अशी या आलीकडून पलीकडं सोल फेकल्या जाते किंवा पलीकडून आलीकड सोल फेकल्या जाते आणि त्या सोलीच्या साह्यानं मनुष्य जात किंवा आलीकडे. आता याला कशाचा आधार असतो? सोलच असते. सोलानं पलीकडे जाणं किंवा सोलानं चालीकडे येणं. मग वड्यातून जाण्याकरता सोलीनं जाता जाता येता. पण जर मोठी नदी असेल तर मोठी नदी जर असेल किंवा भोपळ्याने जमलं, तीन याचा भोपळा असतो ना, तीन भोपळ्याची सांगड, त्या सांगडीवर बसून त्या नदीतून तो जाऊ शकतो का? नाही जाऊ शकतो.
त्याच्याकरता नाव लागते आणि नावेमध्ये बसला म्हणजे तो त्या नदीतून पलीकडे जाऊ शकतो. कारण नदी भयानक आहे आणि भयानक नदीतून जर पलीकडे जायचं असेल तर त्याच्याकरता नाव लागते. नाव असेल तरच मनुष्य सहजासहजी त्या नदीतून पलीकडे जाऊ शकतो. तशी ही एक भयानक नदी आहे. त्या नदीचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये केलंय. दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामे वय प्रपद्यन्ते मायामितांतरते. भगवान म्हणतात अर्जुना, ही माझी गुणमयी माया आहे, नदी आहे. यामधून तरुण जाणं कठीण आहे. पण ते कोण तरुण जात तर जे कोणी या भक्तिरूपी नावेमध्ये बसल तोच या भव नदीतून पलीकडे जाऊ शकतो. कारण परमात्म्यानं नावा निर्माण केलेल्या आहे. जसं या लाकडाच्या नावा सुतारानं म्हणा किंवा कारागिरानं तयार केल्या जातात आणि त्या नावेमध्ये बसून मनुष्य पलीकडे जातं, तसं परमात्म्यानं ही नावा तयार केल्या. नाव एक नाही तयार केली, अशा हजारो नावा तयार केलेल्या आहेत. नामाच्या सहस्रवरी नावाया उधारी सदोन्या संसारी सारू धरो. भगवान म्हणतात अर्जुना, अरे अशा हजारो नावा मी निर्माण तर केल्या आणि त्या सजून पुन्हा तयार केलेल्या. पंढरपूरला तुम्ही जाता त्या पुंडलिकरायच्या तिथे सगळ्या नावाच्या त्या चांगल्या सजवलेल्या. तसं परमात्मा म्हणतात मी त्या नावा सगळ्या सजून ठेवलेल्या आहेत आणि नुसत्या सजून ठेवल्या नाही तर त्या नावाजवळ मी आहे आणि प्रत्येकाला हाका मारत आहे. प्रत्येकाला हाका मारत आहे. नाव चंद्रभागेच्या तिरी उभी पुंडलिकाच्या द्वारी कट धरुनिया करी उभा उभी पालवी. काय काय लोकायला ती नदी जास्त खोल आहे असं भे वाटतं, म्हणून परमात्म्यानं असं कमरावर हात ठेवला. अरे जास्त पाणी नाही, घेऊ नका, फक्त कमरा इतकंच पाणी आहे आणि म्हणून कमरावर हात ठेवला. कधी कर उभा उभी पालवी आणि सगळ्याला हाका मारायला लागला. हो बसा नावे चला, बसा नावे म्हणजे चला, मी तुम्हाला पलीकडं या भव नदीतून पलीकडे नेऊन सोडतो असं स्वतः भगवान सांगतात. पण आपण एवढे इमानदार लोक हे